मोबाईल बंद करा, गाडी चालवा. फोन देऊन दे. ब्लॉग बघून मी पण ट्रॅफिक रूल्स फॉलो करतो. ताई पण फोनवरती देत. ठेवून द्या फोन. फोन ठेवून द्या म्हटलं. मस्त बातम्या ऐकत चाललेत. MH43 CA 3128. मोबाईल बंद करा, मोबाईल बंद करा, गाडी चालवा. मूर्ख. कधी अक्कल येणार लोकांना, काय कळत नाही बाबा. म्हणजे काय एवढा तो मोबाईल इम्पॉर्टंट आहे यार. घरी जाऊन बघा किंवा ज्यावेळी रिक्षा स्टँडला उभे असतात त्यावेळी बघा, गाडी चालवताना. आणि तो बाजूला पॅसेंजर बसलाय अनधिकृतपणे, तो पण. अरे हायवे आहे, 5-5 लोक बसवता. लाजा वाटते का तुम्हाला? एखादा छोटासा ॲक्सिडेंट झाल्यावरती ती पुढे 2 जण बसतात रिक्षावाल्याच्या बाजूला, ती राहणार आहेत का जिवंत? काही अक्कल नाही, काही नाही. इंटरनल सिटीमध्ये ठीक आहे, तुम्ही काय गू खाता ते खाता. अरे हायवेला तरी खाऊ नका. गमत चाललेत मोबाईल बघत. आयला इकडे एखाद दुसरा सेकंद इकडे तिकडे झाला की ॲक्सिडेंट होतं. आणि हे मस्तपैकी चाललेत सोशल मीडियाचा वापर करत. काय माहीत आहे ते बातम्या बघत होते का इंस्टाग्राम बघत होते, त्यांनाच माहिती. MH05 EL 6995. मस्तपैकी साहेब फोनवरती बोलत चाललेत. आतमध्ये पॅसेंजर पण आहे. फोन काय ठेवत नाही बाबा. फोन देऊन दे. नशीब ठेवला. पॅसेंजरला सांगितलं मी, पण त्याचं पण काय ऐकलं नाही वाटतं त्याने. हे असे ओला उबेरचे ड्रायव्हर साईड मिरर बंद करून ठेवले आहेत. तुझ्या आईची कटकट तुझ्या. आणि इंडिकेटर दिलेलं आहे. काय बघणार, कुठून बघतोय काय माहिती. नका करू रे. फोन बिन एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. भले तुम्ही एका कोपऱ्यातल्या लेनमधून चाललात, पहिल्या लेनमधून चाललाय, त्याचा अर्थ असं नाही की कॉन्स्टंट स्पीडला चाललं आहे. याचा अर्थ असं नाही की फोनवरती बोलत गप्पा मारत जाल. ब्लूटूथ हा एक पर्याय असतो, त्याचा वापर करा. आले वाटतं. ब्लॉग बघून मी पण ट्रॅफिक रूल्स फॉलो करतो. अरे थँक्यू सो मच. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आपलं नाव? गाडी ओळखीची वाटते. हां, नाव तुमचं? प्रणेश. अच्छा, पोटरमध्ये आहात? ग्रेट. मग भांडूपवरनं आलात? इकडे विलेपार्लेची ऑर्डर पडली. मग कुठे पण असेल दिवसभर मुंबईमध्ये? फोटो होम केलेला, मग भांडूपची संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करतो. हां, भांडूपची ऑर्डर पडली 6 वाजता. मग ते ऑर्डर मागे हे असतात का, चार पैसे इन्कम कसं ऑर्डर मागे असतं काय? आता मी भांडूपवरून घेऊन आलो, हे 250 रुपये भेटले मला. सही आहे. देणार ऑर्डर, जरा 5 मिनिटं थांबणार, पण ऑर्डर बघणार, भेटली तर मग भेटेल तिकडे. मग ओला उबेर सारखं त्याच्यामध्ये पण असेल ना, तुम्हाला ॲक्सेप्ट करायची नाही करायची आहे? तुम्हाला का आली तर घ्यायचीच आहे? आली तर घ्यायचीच आहे असं काय? आम्हाला आलं तर घ्यायला पाहिजे. नाही म्हणजे समजा पाहिजे नाही घेऊ शकत. इकडे कामाला आहे. हां, मी जुहूला आहे आता. बघतो. थँक्यू. एक जेव्हा ते बोलले ना की तुमचे व्हिडिओज बघूनच मी ट्रॅफिक रूल फॉलो करायला लागलो, अरे यार काय फिलिंग होती माहिती आहे. म्हणजे एक सार्थक झाल्यासारखं वाटतं. भले आपले यूट्यूब चॅनल चालू करून 5-6 वर्ष झाली असतील, भले त्याच्यावरती फक्त 83,000 सबस्क्रायबर आहेत, पण अशा जेव्हा कमेंट येतात
यूट्यूबवरती म्हणा किंवा असे जेव्हा फॉलोअर्स भेटून बोलतात की तुमच्या व्हिडिओज बघून मी ट्रॅफिक रूल फॉलो करायला लागलो, तर असं वाटतं 10 मिलियन सबस्क्रायबर आहेत माझे किंवा आनंद असा गगनात मावेन असा होऊन जातो. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह हे एवढा काय आता मला शब्द नाही भेटत आहेत. अरे हे जरा जास्तच होत नाही, शब्द बिद्द भेटत नाही. ठीक आहे ना, समजून जा मला काय बोलायचं आहे. मला खूप छान वाटतं. MH46 BP4153 का नंबर मेन्शन करतो या रिक्षावाल्याचा ते बघा. मस्तपैकी फोन चालू आहे. ताई पण फोनवरती देत. ठेवून द्या फोन ठेवून द्या म्हटलं. ठेवायचं नाव नाही. हा नशीब. थँक्यू. नशीब ठेवला. ऐकलं म्हणून नाही तर ठीक आहे, चल. आला असेल अर्जंट फोन, तेवढाच एखाद मिनटं बोलला की समोरच्याला सांगितलं किंवा गाडी चालवतो नंतर फोन करतो. चाललं आहे मस्तपैकी रमत गमत फोनवरती बोलत. ते ताई पण त्यांचं पण काय लक्ष नाही. अरे यार, तुम्ही पॅसेंजर आहात, तुमचा रिक्षावाला फोनवरती बोलत चालला आहे, ते कळतं आहे तुम्हाला. त्याला सांगा दादा फोन बंद करा, नाहीतर एका साईडला लावा, 5 मिनटं बोला, गप्पा मारा, तुम्हाला काय गप्पा मारायच्या, त्याच्यानंतर चालू करा रिक्षा. माझ्या जीवाशी का खेळताय? तुमचा जीव गेला तर ठीक आहे, नो इश्यू. माझ्या जीवाशी का खेळताय? आणि असं त्यांचं बघणं होतं ना माझ्याकडे की मी काय चुकीचं असं काय करतच नाही, फोनवरतीच बोलते, एवढं काय त्याच्यात. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडलं तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. माकड मेला असता, आत्ता गेला असता. MH46 CT 3065. थोडक्यात वाचला या माकडामुळे. जरा आजू बाजू में देखो, मरता था वो. हे साले UP बिहार वाले ना कसेही गाडी चालवतात लोक. आणि आपल्याला पण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना दुसरे ड्रायव्हर भेटतच नाहीत. हेच भेटतात स्वस्तात मस्त. हे स्वस्तात मस्त मग हे असेच गाडी चालवणार. अरे इंडिकेटर हा प्रश्नच नाही का, म्हणजे विषयच नाही. ते ट्रक टेम्पोवाल्यांना काय माहिती देतात नसतं. चांगलं तरी असतं त्यांचं इंडिकेटर वर्किंग कंडिशनमध्ये. हे बघा तुटलेले फुटलेले. काय करते म्हणजे RTO म्हणा, ट्रॅफिक पोलीस म्हणा, काय करतात काय नक्की? ट्रक टेम्पो बिम्पोवाल्यांना थांबवून करतात काय नुसते? फक्त चहा पाणीचाच विचार करायचा. त्याची गाडी पण बघ बरोबर कधीतरी, प्रॉपर इंडिकेटर आहे, ब्रेक लाईट आहे, काय नाही, काही घेणं देणं नाही. चला, जास्त काय बोलत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडलं तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. बघा हा काय म्हणायचं, याचं नक्की न्यायलाच माहीत नाही नक्की जायचं आहे कुठे. एवढ्या भोकाचे आहेत एक आणि आरवी दादा बघा. अरे थोडीशी जागा आमच्यासाठी ठेवा ना. तुझी जाणार नाही रिक्षा माहिती आहे, तरी पण चालणार. त्यांच्यासाठीच मोठा हॉर्न लावलाय, तरी पण तो त्यांना ऐकायला जात नाही. ते जाणार नाही तरी पण नुसती चालत असतात. चला, हे नेहमीचंच आहे थंडरॉन रोडचं शिव्या बिवा घालणं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ट्रॅफिक आहे म्हणून ह्या कोपऱ्यातल्या जागेमधून चालतो आहे, नाहीतर नॉर्मली असा प्रवास करत नाही. ट्रॅफिक आहे
फोर व्हीलरवाले म्हणा, रिक्षावाले म्हणा, थोडीशी जागा अशी ठेवून देतात की बाबा चला उन्हातानाचं बायकर थोडासा त्यांचा सुखकर होईल प्रवास, थोडंसं ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत. त्याच्यामुळे ती लोकं पण तुम्ही बघायला जाल मुंबईमध्ये खास करून अशी थोडीशी जागा ठेवली जाते. मुंबईमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, पुणेकर माहीत नाही ठेवतात की नाही, मुंबईवाले तरी ठेवतात. तर त्याच्यासाठी म्हणून सगळ्या फोर व्हीलरवाल्यांचे खूप खूप मनापासून आभार. जो काही आम्हाला असा थोडीशी जागा ठेवून आमचा प्रवास थोडासा फास्ट केला जातो, तुमच्यामुळे थोडंसं लवकर पोचतो आम्ही कामावरती, तुमच्यामुळे. तुमचा पण हातभार आहे त्याच्यात. सो थँक्यू सो मच. इंडिकेटर चालूच होतं माझं माकडं. 31चं ॲव्हरेज देतो आहे गाडी, आणि काय पाहिजे यार. 31चं ॲव्हरेज देते. 450 cc गाडी 31चं ॲव्हरेज देतो आहे. 6314 जे एकदम मी घेतलेलं त्यावेळी ट्रिप केलेलं ते अजून पण तसंच ठेवलं आहे. 31.5चं ॲव्हरेज दिलं त्याच्यामध्ये. आणखीन काय पाहिजे, बस एक नंबर. ठीक आहे, थोडंसं 1-2 किलोमीटर इकडे तिकडे असेल किंवा कदाचित जास्त पण असेल. हायवेला मजबूत देते गाडी पण ॲव्हरेज. म्हणजे तुम्ही 34-35च्या आसपास पकडू शकता आरामात. आवडली आपल्याला. ॲव्हरेज तर खतरनाक आहे. एवढी पॉवरफुल गाडी आणि त्याच्यात एवढा चांगला ॲव्हरेज. 30+ पण आहे तरी पण भरपूर आहे. आणि पॉवर तर काय बोलायलाच नको. सुस्त गडबड हे दया. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.